ऊस दरवाढीच्या संदर्भामध्ये विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये या किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्याला नाडल्या गेलेल्या लोकांना जाग करण्याचं काम गेल्या 1 महिन्याभरापासून त्यांनी जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे. माजलगावमध्ये फार मोठं व्यापक अशी त्यांनी बैठक घडवून आणलेली आहे आणि म्हणून या माध्यमातून आम्हाला शासनाला आणि कारखानदारांना हेच सांगायचे की पश्चिम महाराष्ट्रातले कारखानदार 3300 ते 3700 पर्यंत भाव देतात आणि आमच्या माजलगावमधले बीड जिल्ह्यातले कारखानदार अगदी 2400च्या आसपास देऊन शेतकऱ्याला गुंडाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. आणि म्हणून या कारखानदाराच्या विरोधात या जिल्ह्यातला शेतकरी अगदी रस्त्यावर येऊ पाहत आहे आणि म्हणून कारखानदारांनी आणि शासनाने याची दखल घेऊन बीड जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याचं होणारं नुकसान टाळावं आणि कमीत कमी 3100 ते 3300 रुपयापर्यंत बीड जिल्ह्यात भाव कारखानदारांनी द्यावा हीच अपेक्षा या माध्यमातून केली. आपल्यासोबत दरवाढी संदर्भात शेतकरी नेते ॲडव्होकेट अजय बोंडे यांनी या ठिकाणी आज मिटिंग ही केली होती, बोलावली होती. या मिटिंगमध्ये सर्व आम्ही शेतकरी या सर्कलचे सिसाळ सर्कलचे सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आता या संदर्भामध्ये त्यांनी 19 तारखेला माझ्या या ठिकाणी मिटिंग ठेवली आहे उद्याच. त्या मिटिंगमध्ये जो निर्णय होईल तो निर्णय आम्ही शेतकरी म्हणून शासन आणि प्रशासनाला हा परवडणार नाही, कारण आम्ही पूर्ण रस्त्यावर उतरून पूर्ण चक्काजाम करून पूर्ण कारखाने बंद पाडण्याचा पूर्ण ही ताकद शेतकऱ्यामध्ये आहे. त्यामुळे मी शासन आणि प्रशासनाला असा अल्टिमेट देतो की आमच्या आंदोलनापूर्वी चर्चा करून दरवाढी संदर्भात निर्णय घ्यावा. उत्पादकाच्या अडचणी संदर्भात आज सर्वपक्षीय शेतकऱ्याला पक्ष नसतोच, त्यामुळं आदरणीय सन्माननीय आमचे ॲडव्होकेट बुरांडे साहेबांनी बोलावलं, त्यावरून आम्ही सगळे शिरसाळा परिसरातले शेतकरी इथं जमा झालो. मी परवा एक लातूरचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेबांचं एक स्टेटमेंट ऐकलं जाहीर कार्यक्रमातलं की आम्ही 3500 रुपये भाव देतो आणि ह्याच्यात वाढ होईल पण कमी होणार नाही. मग आता मांजरा काठ म्हणजे बीड जिल्ह्याची बॉर्डर, बीड जिल्ह्यातला ऊस त्यांना जातो, केस तालुक्यातला तो ऊस त्यांना जातो. मग त्यांना परवडतं ना आपल्या बीड जिल्ह्यातल्या अशा कारखान्याला ज्यांनी 2700 म्हणून न्यायचा ऊस द्यायचे 2500 रुपये, 200 रुपये आम्ही नंतर टाकूत म्हणते. आणि आता 200 रुपये मागायला कोणी शेतकरी गेले तर ते म्हणते तुमच्याकडे आमचे 2460 रुपये आम्ही द्यायला पाहिजे, 40 रुपये आमचे वापस द्या. म्हणजे ही काय लूट आहे. त्यामुळं शेतकरी ह्या खर्चानाधीच बेजार झालेला आहे. खताचे भाव गगनाला भिडलेले, मजुरी वाढलेली आणि त्याच्या अनुषंगानं शेतीचा जे उत्पादक खर्च आहे ते भयानक वाढलेला आहे. त्या खर्चाच्या अनुषंगानं हे 3500 रुपये भाव तरी किमान दिलीपराव इतकं आपल्या कारखान्यांनी द्यायला काहीच अडचण नाही, असं एक माझं शेतकरी म्हणून म्हणणं आहे. आणि आम्ही शेतकऱ्या त्या कारखान्यांनी भाव जाहीर केल्याशिवाय ऊस द्यायला तयार नाही. तर यांनी बैठक लावली होती. ऊस दर वाढीच्या संदर्भामध्ये सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो. ऊस दर कारखानदाराने सर्वप्रथम डिक्लेअर करून पश्चिम महाराष्ट्रासारखं कर्नाटकसारखं आंदोलन करण्याची वेळ येऊ नये ही आपली सर्वप्रथम अपेक्षा. आपल्या परिसरामध्ये परभणी जिल्ह्यामधले 3 ते 4 कारखाने आपल्या इथून ऊस नेतात बीड जिल्ह्यामधून. आपल्या बीड जिल्ह्यामधले 6, 7, 8 कारखाने आज सध्या चालू आहेत. कुठल्याही कारखानदारानं भाव डिक्लेअर केला नाही. प्रत्येकाचं म्हणणं आहे आम्ही सर्वापेक्षा जास्त देऊ. एकाच नाण्याच्या सर्व बाजू येतात. सर्वापेक्षा मी जास्त देणार ही स्पर्धा ह्यांना लावून गेल्या वर्षी ह्यांना हेच केलं, आम्ही सगळ्यापेक्षा जास्त देऊ म्हणून T22 ऊस उचलला आपल्या परिसरातून, तर त्यांना 2500 रुपये आपल्याला भाव दिलेला आहे. 200 रुपये अद्याप बाकी, तर ते मागण्याचा काही संबंध ठेवला नाही. त्यांना 2460 FRP बसली म्हणले. तुमच्याकडेच आमचे जे 40 शिल्लक आलेत ते परतीचं तुम्ही आम्ही काटून घेऊ. दुसरा मुद्दा असा आहे की आजूबाजूचे जे कारखानदार आहेत ह्यांना बाहेरचा आलेला कारखानदार जे आहे त्याला दबाव टाकून त्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला आपल्या स्थानिकच्या पुढाऱ्यांना. ज्यांचे कारखाने पांढऱ्या खाद्यवाल्याचे ह्यांना त्यांची गळचेपी केली. आज आपले विद्यमान बीड जिल्ह्याचे खासदार साहेब आहेत, त्यांचे 2 युनिट आहेत. एक आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आहे, एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोडतोय. जर खासदार साहेबांसारख्या न जरी निर्णय घेतला स्वतःच्या संस्थेचा,
तर बाकीच्यांना कुठल्याही अटीवर निर्णय त्यांच्याबरोबर घ्यावा लागणार आहे. मी त्यांच्यावर पण तशी एक अपेक्षा ठेवतो की आपण आंदोलन करण्यापूर्वी त्यांना पण त्यांच्या कारखान्याचा भाव डिक्लेअर करावा. सर्वांना कारखानदारांना तर सर्वप्रथम माझी अशी विनंती आहे की चळवळ पेटण्याच्या ऐवजी इकोपला जाण्याच्या अगोदर यांना भाव डिक्लेअर करून कमीत कमी 3,000 रुपयाच्या जास्त शेतकऱ्याच्या पदरात दर पोहोचाव अशी अपेक्षा ठेवून आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये ही अपेक्षा ठेवतो.